स्वयंपाक करताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणजे स्वयंपाक करताना काही बाबी आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत. जर आपण या गोष्टींचं पालन केलं तर आपल्या घरात जे होणारे भांडण तंटे आहेत, कलह आहे किंवा निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, वाईट बाधा घरामध्ये प्रवेश करतात, ते सगळं बंद होणार आहे. आणि जर महिलांनी आजपासूनच या सवयी आपल्या शरीराला लावून घेतल्या तर नक्कीच 100% त्यांना अनुभव येणार आहे. आणि त्यांच्या घरामध्ये ज्यांची प्रगती खुंटली आहे त्या प्रत्येकाची प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे आणि तुम्ही स्वतः ते बघणार आहात. आणि एकदा तुम्हाला समजलंय की आपण जे करतोय ते योग्य आहे, आपल्याला योग्य मार्ग सापडलेला आहे, तर तुम्ही तो मार्ग कधीच सोडणार नाही. नमस्कार, मी पूजा, आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, स्वयंपाक करताना स्वयंपाक हा अतिशय सुंदर व नाजूक विषय असं म्हटलं तरी देखील चालेल. बघा, स्वयंपाक करताना काही गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. आता सकाळचंच म्हणाल तर आंघोळ केल्याशिवाय आपण स्वयंपाक करत नाही. पण कधी कधी असं होतं की आपल्याला खूप लवकर पहाटेच उठावं लागतं, त्यावेळेस आपण स्वयंपाक करत असतो. पण शक्यतो न आंघोळ करता स्वयंपाक करणं टाळायचं आहे. कारण यामुळे देखील आपण पारुषांगाने स्वयंपाक केल्यामुळे सगळे आपला जो काही आळस वगैरे असेल तर स्वयंपाकात उतरला जातो. त्यामुळे आपण एकटेच ते अन्न खात नाही, आपल्या घरातील प्रत्येक जण ते अन्न खात असतं. त्यामुळे एवढी एक गोष्ट तुम्हाला टाळायची आहे, शक्य झाल्यास आवर्जून टाळायचीच आहे. स्वयंपाक आंघोळ झाल्याशिवाय स्वयंपाक करायचा तुम्ही टाळायचा आहे. नंतर तुम्हाला बघा, स्वयंपाक करताना आपण बघा, स्वयंपाक करताना भरपूर पूर्ण जगाचा विचार करत बसतो. म्हणजे एक प्रकारे विचार आपल्या एखादा विषय आपल्या डोक्यामध्ये येतो, जर असं झालं तर काय होईल, आणि त्या विचारांशी इतक्या गप्पा मारतो की आपलं स्वयंपाक करत असतो, आपला हात चालू असतो, पण आपलं त्या स्वयंपाकामध्ये मन नसतं. आपलं मन दुसरीकडेच असतं किंवा ते विचारांशी किंवा एखाद्या व्यक्तीशी आपली शत्रुता असेल, त्या व्यक्तीने असं केलं, जर मी असं केलं असतं तर काय झालं असतं, त्या व्यक्तीला मी असं करणार, मी त्याला दाखवणारच आहे, मी त्याला असंच करणार आहे, तसंच करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. किंवा आपलं कोणासोबत भांडण झालं ना, या भांडणाच्या ताणात आपण गेलो स्वयंपाक करायला, तर आपले जे काही मनामध्ये वाईट विचार आहेत किंवा एखाद्या विषयी खुन्नस आहे, शत्रुता आहे किंवा आपण विचारांशी गप्पा मारतोय, ते सगळं त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतं. एक प्रकारे स्वयंपाक मध्ये उतरत असतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यामुळे अन्न करताना, शिजवताना असे कधीच कोणतेच विचार मनामध्ये आणायचे नाहीत. तर अन्न करताना तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही जेवण बनवता त्यावेळेस तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे. जरी मनामध्ये विचार आले तर एक वेळ स्वतःला गालावरती असे हाणून घ्या, व्यवस्थित हे करून घ्या, म्हणजे शुद्धीवर ये. आपल्याला हा विचार करायचा नाही, आपल्याला व्यवस्थितच काम करायचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही स्वतः जेवण बनवत असता त्यावेळेस तुम्ही एकटेच नसता, तर घरातला प्रत्येक जण ते जेवण खाणार असतो. आणि ज्या विचाराने तुम्ही बनवलेलं आहे, मग तुमच्या मनामध्ये एखादी कटुता घेऊन जरी तुम्ही बनवलं तर तेच जेवण त्यांच्या शरीरामध्ये जाणार आहे आणि तीच निगेटिव्हिटी सगळी त्यांच्या शरीरामध्ये येणार आहे. त्यामुळेच आपल्या घरामध्ये भांडण तंटे व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे स्वयंपाक करताना तुम्हाला बघा, पूर्वी तुम्हाला देखील माहित आहे का, किती जरी सासूचा जात जरी असला तर ज्यावेळेस सून स्वयंपाक करत होती चोरून सासूला, म्हणजे एक एक गोष्टी सासूबाई मोजून ठेवायची. म्हणजे काही असो, मग प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे का ते बघायचं. आणि जरा कमी जास्त झालं म्हणजे सुनेला नको ते टोमणे खायला लागायचे. पण आता तसं देखील नाहीये. आणि त्यावेळेस ती काय करायची, सासूच्या न कळत लगेच एक चमचा तूप घेऊन आपल्या चुलीवरती स्वयंपाक असायचा पहिला, चुलीमध्ये तूप टाकायचे, न गायत्री मंत्र म्हणायचे आणि पटदिशी स्वयंपाक करायचे, स्वयंपाक होईपर्यंत गायत्री मंत्र ते म्हणत राहायचे. त्या पद्धतीनेच तुम्हाला देखील स्वयंपाक करताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा, महामृत्युंजय मंत्र म्हणा, प्रत्येकाने तुम्हाला ह्या तिन्हीपैकी जे जमेल ते म्हणा. किंवा स्वयंपाक करताना मनामध्येच पुटपुटत राहायचं, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित, तुम्हाला जो श्लोक बोलायचा असेल किंवा श्लोक म्हणते, तुम्हाला जो मंत्र म्हणायचा असेल, गायत्री मंत्र असेल, महामृत्युंजय असेल किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र असेल, तुम्ही हा एकदा हे ट्राय करून बघा. ज्यावेळेस तुम्ही हे करत करत ज्यावेळेस जेवण बनवाल ना, सगळ्या ज्या काही ऊर्जा आहेत, पॉझिटिव्हिटी आहे, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, त्या जेवणात उतरल्या जातात आणि त्यामुळे घरामध्ये मंगलमय प्रसन्न वातावरण होतं. आणि ज्यावेळेस हे सगळं आपण जेवण करतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपल्या महाराजांना, आपल्या कुलदेवतांना आपल्याला जेवण दाखवायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे, नंतर तुम्ही ग्रहण करायचं आहे. आणि ज्यावेळेस हे कुळाचार वगैरे आपण करतो ना, त्यावेळेस आपल्या मुलांना बघू द्या, मुलांनी बघण्यासाठी आपण हे करायचं आहे. किंवा मुलांच्या न कळत ते झोपल्यानंतर करेन, हे करेन, त्यांना कळू द्या कुळाचार म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, महाराजांची सेवा म्हणजे काय, कुलदेवीची सेवा म्हणजे काय. म्हणजे एक मुलं आपल्याकडूनच ते शिकत असतं. आपण जे करतो तेच मुलं बघून करत असतात. त्यामुळे तुम्ही मुलांना देखील महाराजांसमोर बसण्याची किंवा मंत्र म्हणण्याची, अथर्वशीर्ष असेल, श्री स्वामी समर्थ असेल, त्यांना म्हणण्याची सवय लावून द्या. एकदा तुम्ही जर ही गोष्ट केली ना,
त्यांच्या जीवनात देखील कधीच कोणत्याच मार्गामध्ये, प्रगतीच्या मार्गामध्ये कोणीच आडवं येणार नाही. महाराज स्वतः त्यांच्या सोबत असतील. त्यामुळे महाराज आपल्या मुलांना कुळाचार करू द्या. कुळाचार कशा पद्धतीने करायचा असतो, कसा असतो, सगळं कळण्यासाठी आपण मुलांसमोर ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नैवेद्य दाखवायला की जेवायला बसायचं आहे, पण जेवताना तुम्ही शक्यतो टीव्ही बघण्याचं टाळायचं आहे. कारण म्हणतात की नाही, जेवढं केलं म्हणजे आता तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणून म्हणत स्वयंपाक केला, सगळी ऊर्जा त्याच्यामध्ये घातली आणि तुम्ही टीव्ही बघत बघत जेवत असता तर म्हणजे सगळं वाया गेलं. आपण जे काही केलं ते सगळं वाया गेलं. आपल्याला ते वाया घालवायचं नाहीये. आपल्याला ती सेवा, आपल्याला ते सगळं साठवून ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून जेवण करताना टीव्ही बघायची नाही. एवढं एक गोष्ट तुम्हाला टाळायची आहे आणि जेवण करायचं आहे. या गोष्टी तुम्ही अवलंबल्या की तुमच्या घरातील भांडण तंटे अजिबात होणार नाही. तुमच्या घरामध्ये कलह होणार नाही. पॉझिटिव्ह वाईब, सकारात्मकता येईल. लक्ष्मी नांदेल, लक्ष्मी टिकेल, लक्ष्मी वाढेल. त्यामुळे आवर्जून तुम्ही या गोष्टींचं पालन तेवढं करायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.